मित्रांनो नमस्कार. मी के जी करते. मित्रांनो, मी एक महाराष्ट्र पर्यटन धोरणावर एक व्हिडिओ केला होता आणि ज्यामध्ये सांगितलं की 25 कोटीपर्यंतच्या युनिटला सबसिडी दिली जाते आणि त्यानंतर बऱ्याचशा लोकांची एन्क्वायरी झाल्या. म्हणून आज मी जी आर समोर घेऊन जी आर मधील जे मूळ मुद्दे आहेत हायलाईट करायचे, कारण जी आर 122 पानाचा आहे. पण मूळ मुद्दे आणि जे उद्योजकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत, जे या पर्यटन धोरणात आहेत, त्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ लांबणार आहे सुरुवातीलाच सांगतोय, कारण प्रत्येक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. जसं की माझा महाराष्ट्राचा PSI 2019चा एक व्हिडिओ होता. जी योजना 1964 पासून चालू असलेली लोकांना माहिती नव्हती, ती व्हिडिओद्वारे मी समोर आणला होता. त्याला 2-2.5 लाख लोकांनी बघितलं होतं. तसाच हा पर्यटन 2002 धोरण 2024 वरची बेसिक इन्फॉर्मेशन सगळी जी काही आहे ती तुमच्यासमोर आता मी घेऊन येतो. तर मित्रांनो, शेवटपर्यंत राहा आणि बघा. शेवटी मी तुम्हाला अर्ज कुठं करायचा, काय प्रोसेस आहे हे सुद्धा सांगणार आहे जी आर झाल्यानंतर, आणि पर्यटन उद्योगाला किती मोठ्या प्रमाणात वाव मिळू शकतो हे सुद्धा आपण याच्यामध्ये जी आरमध्ये चर्चा करताना बघू. मित्रांनो, हा जी आर 18 जुलै 2024ला आलेला आहे पर्यटन विभागाचा, आणि यावर पर्यटन विभागाने बरीच माहिती दिलेली आहे. मी एक प्रयत्न आपल्या मराठीतनं आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे घेऊन आलो आहे. मित्रांनो, सदर धोरणाची आखणी करताना पर्यटन क्षेत्रातील भागधारकाच्या सूचना जे काही असतील ते त्या सगळ्याचा विचार करून शासनाने, मी सुरुवातीला सांगितलं हायलाईट सांगणार आहे मित्रांनो, आणि जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्या गोष्टी आपण बघणार. तर पर्यटन धोरणामध्ये 23 प्रमुख वित्तीय आणि 13 बिगर वित्तीय मापदंडाचा समावेश करण्यात आला आहे. वित्तीय म्हणजे ज्याला म्हणतो आपण फायनान्शियल. वित्तीय म्हणजे थोडक्यामध्ये ज्यामध्ये मदत दिली जाणार आहे, पैशाच्या स्वरूपात, सरळ मराठीमध्ये बोलायचं झालं तर पैशाच्या स्वरूपात दिली जाणारी मदत. आणि बिगर वित्तीय याचा अर्थ मग ते वेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह, ज्याला म्हणतो आपण पुरस्कार दिलं जाणं, आणखी काही दिलं जाणं, ते नेमकं काय काय आहेत आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हे जे 23 मापदंड आहेत त्यामध्ये बघा वित्तीय कुठले कुठले आहेत. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क, ज्यामध्ये सवलत दिली जाणार आहे. वीज आणि वीजवर सबसिडी मिळणार आहे. भांडवली गुंतवणूक अनुदान, मित्रांनो याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, म्हणजे भांडवली गुंतवणूक, म्हणजे बांधकाम करताना किंवा आणखी काही करताना त्यात जो खर्च होतो त्यावर सबसिडी. SGST प्रतिपूर्ती, SGST म्हणजे ज्याला आपण GST म्हणतो, जे स्टेट आकारलं जातं त्या SGST म्हणजे जी काही GST लागते त्याची प्रतिपूर्ती याचा अर्थ भरल्यानंतर ती परतावा मिळणं, त्याला म्हणतात SGST. त्याच्यानंतर पाचवा जो भांडवली सहाय्य दिलं जाणं, त्यामध्ये व्याज अनुदान, जे काही आपण कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जावर व्याज अनुदान. त्यानंतर व्यवहार्यता अंतर्निधी, याचा अर्थ थोडक्यामध्ये आपण असं समजून घेणार आहोत की तुमचं जे काही प्रपोजल चालू आहे ते प्रपोजलमध्ये मॉडिफिकेशन करत असताना लागणारी मदत. त्याच्यानंतर व्यवहार्यता अहवाल तयार करणे, ज्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये एक DPR तयार करण्यासाठी लागणारे जे काही असेल ते. त्याच्यानंतर बीज भांडवल. त्यानंतर पर्यटनावरील कस्टम ड्युटी माफ. मित्रांनो, ही सुद्धा सर्वात मोठी गोष्ट असते. जे उद्योजक यामध्ये काम करतात त्यांना माहिती आहे की कस्टम ड्युटी किती मोठ्या प्रमाणात लागते, तर ती माफ मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षण आणि कौशल्य संबंधित प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याबरोबर रोजगार निर्मिती, विकास भांडवल समर्थन, अनुसूचित जाती आणि जमाती घटकासाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज दिलं जाणार. शाश्वत घटकांना प्रोत्साहन, ज्याला ग्रीन इन्सेंटिव्ह म्हणतो आपण, म्हणजे सोलार वापरलं वगैरे वगैरे, जर का आपण काही चेंज केलं तर त्यासाठी इन्सेंटिव्ह दिले जाणार. त्याच्यानंतर मानांकन, गुणवत्ता, अपग्रेड, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, विशेष निर्धारित थ्रस्ट क्षेत्र प्रोत्साहन, जे काही विशेष प्रोत्साहन देणारे क्षेत्र आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 17वा नंबरला हेरिटेज हॉटेल्सना प्रोत्साहन, जे हेरिटेज हॉटेल्स आहेत यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे, इन्सेंटिव्ह दिलं जाणार आहे. होम स्टेसाठी सवलत, ग्रामीण जंगल वन्यजीवनांना प्रोत्साहन. त्याच्यानंतर माईसला प्रोत्साहन. काय माईस आहे तर मीटिंग्स, इन्सेंटिव्स, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन्स, ह्या ज्या गोष्टी केल्या जातात याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. मनोरंजन उद्यानांना प्रोत्साहन, थोडक्यामध्ये मनोरंजन गार्डन जे असतं, उद्यान म्हणतो पण त्याला प्रोत्साहन दिलं जाणार. त्याच्यानंतर चित्रीकरणाला अर्थसहाय्य. बघा, खूप डिजिटायझेशन, मॉडर्नायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये घेऊन आल्या आहेत. आणि 23 नंबरला आर्थिक उलाढालीशी निगडीत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. मित्रांनो, आणि जे बिगर वित्तीय आहेत, बिगर वित्तीयमध्ये प्रकल्प श्रेणी व्याख्या जी काही असेल ते, उद्योग स्थिती, एक खिडकी प्रणाली आणली जाणार, म्हणजे
थोडक्यामध्ये आपण इझिली यामध्ये काम करू शकू. राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीशी सांगड घातली जाणार. राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, भूबँका, ई निविदा, जमीन रूपांतरण परवानगी, गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनशी प्रकल्प जोडला जाणार आहे. अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक व गुणोत्तर हा FSI ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये मदत आहे. PPP प्रकल्पाची उपलब्धता, उद्योजकता पुरस्कार दिला जाणार आहे. पर्यटनाशी संबंधित कार्यक्रम आणि ट्रॅव्हल मार्ट्समध्ये सहभाग, हे जे 13 आहे ते बिगर वित्तीय इन्सेंटिव्ह यामध्ये दिले जाणार आहेत. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ते म्हणजे तुम्हाला हायलाईट्समध्ये हे दाखवतोय मी, ते म्हणजे राज्यात एकूण 15,50,00,000 एवढ्या पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिली आहे आणि याला खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा हा शासनाचा मूळ उद्देश आहे या योजनेमध्ये घेऊन जाण्याचा. आता नेमके उद्दिष्ट काय आहे, या धोरणाची उद्दिष्ट काय आहे, तर पर्यटन क्षेत्रात आगामी 10 वर्षाच्या कालावधीसाठी अंदाजे रुपये 1,00,000 कोटी म्हणजे 1,00,000 कोटी नवीन खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे. मित्रांनो, उद्योजकासाठी ही खूप चांगली आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमधला हा प्लॅन आहे. 1,00,000 कोटी नवीन खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे म्हणजे उद्योजकांना प्रोत्साहन देऊन इकडं आणणे. दुसरा उद्देशमधला आहे खाजगी क्षेत्राद्वारे तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापकीय आणि संघटनात्मक कौशल्याच्या आधारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे 18,00,000 व्यक्ती इतका रोजगार निर्माण करणं. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे स्किल असणाऱ्या लोकांचा ज्याला रोजगार द्यायचा आहे त्यामध्ये 18,00,000 रोजगार निर्माण करण्याचा उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर राज्यातील पर्यटन स्थळाचा पायाभूत सुविधाद्वारे विकास करून टूर ऑपरेटर, माईस ऑपरेटर आणि डेस्टिनेशन वेडिंग ऑपरेटर यासारख्या सहाय्यभूत घटकांना अपेक्षित किफायतशीर प्रोत्साहनं देऊन पर्यटकांची संख्या दुपटीने वाढवणं. प्रोत्साहनं काय काय आहेत हे मी शेवटी तुम्हाला सगळ्यात चार्ट दाखवणार आहे. आपण काय काय उद्दिष्ट सरकार डोळ्यासमोर ठेवून हे पर्यटन धोरण आणलेलं ते समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर खासगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करणे. मित्रांनो, मूळ उद्देश आहे जे तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आला ते म्हणजे खाजगी उद्योजकांना यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट भेटणार आहे. पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळावर अधिकाधिक वास्तव्य करण्यासाठी आकर्षित व प्रेरित करणे. त्यांनी म्हणजे पर्यटक जास्तीत जास्त थांबावं जिथे येतील तिथं, त्यासाठी धोरण आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास करणे व राज्यातील महसुलास पूरक वातावरण निर्माण करणे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन पर्यटन उत्पादन आणि सेवांचा वापर करून नवोन्मेष, उत्पादकता आणि क्षेत्राची स्पर्धात्मक वाढवणे. मित्रांनो, सदर धोरण प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल. म्हणजे हे धोरण 18 जुलै 2024ला प्रसिद्ध झालं म्हणजे तेव्हापासून हे अंमलात येण्याचं काम सुरू झालं. सदर धोरणाचा कालावधी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 10 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा नवीन धोरणाने सुधारणा होईपर्यंत अनुज्ञेय राहील. याचा अर्थ हे पर्यटन धोरण आज 2024 18 जुलै 2024 पासून 18 जुलै 2034 पर्यंत लागू आहे आणि त्यानंतर नवीन धोरण येईपर्यंत आहे. तर मित्रांनो, हा अतिमहत्त्वाचा मुद्दा आहे. खूप लोकांना वाटतं की अचानक मध्ये काही बदल होणार आहे का वगैरे वगैरे. तर हे धोरण 10 वर्षासाठी आहे. मित्रांनो, अंमलबजावणीचं नियोजन काय आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या उद्योगाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे, तर या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण प्रदान करून खालीलप्रमाणे ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याचे धोरणात नियोजन आहे. मी सगळा व्हिडिओ तुम्हाला उद्योजकाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आणि काय फायद्याचा आहे हे हायलाईट करतो. विशेष क्षेत्र विकसित करणं, क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देणं, म्हणजे क्रूज पर्यटनामुळं क्रूज उद्योगात येणाऱ्या लोकांना खूप बेनिफिट होईल. पर्यटन माईस केंद्र निर्माण करणं, माईस काय मी वरच सांगितलं होतं मला, ब्रँडिंग आणि प्रचार करणं आणि या उद्योगात जे लोक आहेत त्यांना सपोर्ट करणं, व्यवसाय करणे सुलभ करणं ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो, धोरणाचे प्रभावी मूल्यांकन आणि पर्यटन डेटा विश्लेषण करणं,
सुरक्षित आणि जबाबदार पर्यटन सुनिश्चित करण्यासाठी पर्यटन मित्र निर्माण करणं, महाविशेष पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम करणं, महाराष्ट्र ग्रामीण पर्यटन प्रोत्साहन हा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामीण भागामधल्या व्यक्तींसाठी, पर्यटन उद्योजकासाठी. परफॉर्मन्स आधारित वित्तीय आणि बिगर वित्तीय प्रोत्साहनं मंजूर करणं. परफॉर्मन्सच्या आधारित ही प्रोत्साहनं, इन्सेंटिव्ह, मराठीमध्ये सबसिडी ही दिली जाणार आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक संरचना निर्माण केलेली आहे. वेगवेगळ्या कमिटीज, बॉडीज आहेत ज्याच्या आधारे हे सगळं राबवलं जाणार आहे. आता हे यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यात तुम्ही बघत असाल तर विशेष निर्धारित क्षेत्र प्रोत्साहन कुठले कुठले आहेत, तर यामध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी काय आहे, तर राज्याच्या आर्थिक जडणघडण करण्यात मुंबई महानगर क्षेत्राचं स्थान महत्त्वाचं आहे. या क्षेत्रात असलेले समुद्रकिनारा, माईस, सांस्कृतिक आणि वारसा स्थळ, बॉलिवूड, शिक्षण आणि मनोरंजन, क्रीडा आणि आरोग्य पर्यटन यासह पर्यटनाच्या विविध पैलूंमध्ये भांडवली प्रकल्पांची कल्पना देखील केली गेलेली आहे. या प्रत्येक क्षेत्रात एक आकर्षक अनुभव देतानाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे आणि त्याचा आधार घेऊन हे समोर त्याची एक कमिटी वगैरे केलेली आहे. मी हे मुंबईबद्दल सांगितलं. आता विशिष्ट पर्यटनावर भर देण्यासाठी म्हणून यामध्ये स्थानिकांना उपजीविकेचे प्रकल्प उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे घटकनीय नियोजन करण्यात आलेलं आहे. कुठलं? ग्रामीण पर्यटन, अनुभवात्मक पर्यटन, कृषी पर्यटन, कॅरावॉन पर्यटन, पर्यटन गावं आणि इको टुरिझम यामध्ये आहे. आता यामध्ये तुम्ही बघत असाल तर क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देणं आहे. हा कुठल्या कुठल्या भागात आहे तर तुम्ही बघा, तर विशेष करून राज्यातील उपलब्ध असलेल्या सागरी किनारपट्टीचा पर्यटनासाठी वापर करण्याकरता क्रूज पर्यटन निर्माण करण्याचं धोरण आखलेलं आहे. यामध्ये अलिबाग, मुरुड जंजिरा, गणपतीपुळे, तारकर्ली आणि दापोली यासारख्या किनारपट्टीवरील ठिकाणे निसर्गरम्य सौंदर्य आणि सांस्कृतिक अनुभव देणाऱ्या स्थळांना पर्यटकांना खारफुटी, प्राचीन मंदिरं, सागर, किल्ले, सागरी गुहा इत्यादी स्थळांना चालना देण्यासाठी खालीलप्रमाणे सहाय्यभूत घटकांची निर्मिती करण्यात आलेली. यामध्ये बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील बेलदूर येथे पर्यटन जेट्टी, रायगड जिल्ह्यातील काशी येथे पर्यटन जेट्टी, अर्नाळा किल्ल्यावर जेट्टी बांधणे, तालुका वसई, जिल्हा ठाणे, जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील प्रवासी जेट्टी, रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग येथे पर्यटन जेट्टी, रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग येथे पर्यटन जेट्टी, रायगड जिल्ह्यातील उंदरे येथे पर्यटन जेट्टी आणि ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी कल्याण येथे पर्यटन जेट्टी. आता यानंतर नदी पर्यटन हे व्यापक विचार करून राज्यातील नदी पर्यटन क्षमतेला चालना देण्यासाठी राज्याकडून पुढील उपक्रम हाती घेतले जातील. कुठले कुठले तुम्ही बघाल तर गुजरात आणि मध्य प्रदेश पर्यटन यांच्या सुरू असलेल्या लक्झरी रिव्हर क्रूज पर्यटन प्रकल्पात नंदुरबार तोरणमाळ तळपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरातमध्ये आहे पर्यंत महाराष्ट्रातील सरदार सरोवर भागाचा समावेश आहे. त्याबरोबर नदी पर्यटन आणि स्थानिक फेरी प्रवासासाठी कोकणातील वशिष्ठी नदीचा समावेश आहे. त्याबरोबर गोदावरी आणि नर्मदा सारख्या बारमाही नद्यावरील परवडणारी क्रूज पर्यटन विकसित करण्याचं धोरण आहे. त्यावर कोकण, नाशिक, पुणे आणि नागपूर विभागातील प्रमुख आणि मध्यम धरणे या अंतर्देशीय जलाशयांचा विकास, छोट्या मध्यम आकाराच्या नदी पर्यटन, तरंगत्या हाऊसबोटीचा समावेश आणि जवळपासच्या पर्यटक आकर्षणाचा समावेश करून प्रमुख पर्यटन आकर्षणे म्हणून त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले. त्यानंतर पर्यटकासाठी माईस केंद्र, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन, जे माईस तुम्हाला आधी सांगितलं. यामध्ये काय मूळ उद्देश काय आहे तर राज्यातील कार्यक्रम उद्योगाला प्रोत्साहन देणे आणि राज्यात अधिकाधिक मोठे कार्यक्रम मिळवणे या उद्देशाने माईस केंद्राची स्थापना करण्यात येईल. आता हे 4 केंद्र असतील आणि यामध्ये तुम्ही बघत असाल तर प्रथम टप्प्यात केंद्राचे मुख्य क्षेत्र हे बृहन्मुंबई महानगरपालिका, MMR नाशिक, नागपूर, पुणे येथे असेल. आता मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे हायलाईट घेतो कारण व्हिडिओ खूप लांबतो म्हणून.
माईस केंद्राची भूमिका काय असेल आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय असेल, तर बैठका घेणे, अधिवेशने, परिषदा आणि कार्यक्रमासाठी पर्यटन स्थळ म्हणून शहर किंवा प्रदेशाला प्रोत्साहन देण्यात माईस केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. त्याच्यानंतरचा मुद्दा विपणन आणि प्रोत्साहन. म्हणजे माईस केंद्राची आणखी काय ड्युटी आहे थोडक्यामध्ये, तर कार्यक्रमाचा नियोजक, आयोजक आणि निर्णय घेणं, विपणन, प्रचार करणं हे केंद्राचे प्राथमिक कार्य असून यामध्ये विपणन साहित्य तयार करणं म्हणजे मार्केटिंगचं साहित्य तयार करणं, व्यापार प्रदर्शन, उद्योग कार्यक्रमाला उपस्थित राहणं, पर्यटन स्थळाकडे लोक कसं आकर्षित होतील हे बघण्याचं काम या मार्फत केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ब्रँडिंग आणि विपणन आणि प्रचार. आता हे महाराष्ट्राचं जे काही पर्यटन आहे त्याची ब्रँडिंग करणं आणि त्याची मार्केटिंग करणं, यासाठी म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रचार होण्याकरता पर्यटन स्थळाची ब्रँडिंग होणे आवश्यक आहे. याकरता खालीलप्रमाणे जाहिरात व प्रसिद्धी धोरण अवलंबायचं शासनाने ठरवलं. याला सगळ्याला इन्सेंटिव्ह दिलेले आहेत. डिजिटल ऑनलाईन विपणन, डिजिटल माध्यमाची वाढती उपलब्धता आणि जगभरातील पर्यटक प्रवासाच्या सर्व टप्प्यामध्ये सहलीचं नियोजन, प्रवासाचं आरक्षण आणि मुक्काम, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, व्हिडिओ, ब्लॉग, ब्रॉडकास्ट इत्यादी सगळं सामग्री विपणन यासारख्या डिजिटल विपणनाच्या पद्धतीचा वापर करणं, नवीन प्रक्षेपण, कार्यक्रम किंवा पर्यटनाशी संबंधित उपक्रम, पेपर क्लिक जाहिराती आणि ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादीद्वारे सोशल मीडिया विपणनाबद्दल सर्वांना ईमेलद्वारे माहिती देणं. महाराष्ट्र राज्यासाठी एक संपूर्ण पर्यटन मंच बनवण्याच्या उद्देशाने पर्यटन संकेतस्थळ विकसित करून प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित करणं आणि पर्यटन सेवा प्रदात्यांच्या परिस्थितीशी संवाद साधणं. परिसंस्थेशी कार्यक्रम राज्य आपल्या पर्यटन स्थळाचे विपणन करण्यासाठी म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यायोग्य प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी वार्षिक आधारावर किमान 5 आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि 10 राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हा सुद्धा यामधला एक उद्देश आहे. मित्रांनो, मग याचबरोबर दरवर्षी किमान एक मेगा पर्यटन गुंतवणूक शिखर परिषद आयोजित करणं, दर महिन्याला विशिष्ट संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून वर्षभरासाठी कार्यक्रम आणि दिनदर्शनं आयोजित केली जाणार आहे. पर्यटन महोत्सव आयोजित करणार आहे. पर्यटन स्थळावर चिन्ह आणि फलक लावणं हा उद्देश आहे. त्यानंतर उत्कृष्टता पुरस्कार. मग उत्कृष्टता पुरस्कार प्रत्येक वेगवेगळ्या ज्याला म्हणतो आपण जे सेक्टर आहे थोडक्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल की पर्यटन उत्पादने आणि सेवांमधील उत्कृष्टतेला मान्यता देण्यासाठी तसेच राज्यातील पर्यटनाच्या वाढीतील योगदानासाठी खाली नमूद केलेल्या विविध श्रेणीनुसार म्हणजे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जाणार. कुठली श्रेणी तुम्ही बघत असाल तर राहण्याची सोय, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल फ्लीट ऑपरेटर, पर्यटक पायाभूत सुविधा प्रकल्प, मेजवानी संमेलनाची सुविधा, विविध कौशल्य ज्याला म्हणतो, जिल्ह्याद्वारे पर्यटनाचा अग्रगण्य उपक्रम, ब्लॉगर, छायाचित्रकार, रेस्टॉरंट, स्टार्टअप, विपणन मोहीम, सर्वोत्तम पर्यटन गाव, पर्यटन संचालनालय ठरविल्यानुसार इतर कोणतीही श्रेणी. म्हणजे तुम्ही बघा, एकूण 14 श्रेणीत वेगवेगळे उत्कृष्टता पुरस्कार देऊन या धोरणाचा वाढ करण्यासाठी मदत आहे. त्याच्यानंतर व्यवसाय सुलभता, ईज ऑफ डुईंग बिझनेस. यामध्ये राज्यातील पर्यटन क्षेत्रातील आवश्यक असलेल्या विविध वैधानिक मंजुरी यासाठी पर्यटन संचालनांतर्गत एक खिडकी मंजुरी यंत्रणा निर्माण करेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रक्रियेतील मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत. ते म्हणजे विनाअडथळा परवाना मंजुरी देण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेद्वार एक खिडकी प्रणाली सक्षम करणे, कार्यपूर्ततेसाठी विविध प्रक्रियेतील कार्यक्षमता सुधारणा करून अनावश्यक विलंब जो होतो, आपल्याकडे माहिती आहे कसा विलंब होतो, तो कमी करणं, दुय्यम माहिती आणि प्रक्रियामधील आवश्यक नसलेल्या बाबी काढून टाकणं म्हणजे जे गरजेचे नाही ते बाबी काढून टाकणं आणि संबंधित विभागाच्या नागरिक सनदेनुसार स्वयंचलित कार्यप्रवाह प्रदान करणं. यामध्ये बऱ्याच खूप छान तरतुदी केलेल्या आहेत, ते तुम्हाला पुढे दिसतील. मित्रांनो, आता ह्या हायलाईट नंतर आपण आता येतोय सुरक्षित आणि जबाबदार पर्यटन सुनिश्चित करण्यासाठी पर्यटन मित्र निर्मिती करणं. उद्दिष्ट काय आहे याचा,
तर राज्यात येणाऱ्या पर्यटकाच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करणं हा मूळ उद्देश आणि खूप गरजेचा आहे. व राज्यातील संस्कृती, इतिहास, रीतिरिवाज, पर्यटन स्थळ इत्यादीची पर्यटकांना माहिती पुरवणं. एक तर त्या पर्यटकाला म्हणजे येणाऱ्याला विश्वास निर्माण करणं आणि त्यांना माहिती पुरवणं. याचं काम पर्यटन मित्र निर्मितीद्वारे होणार आहे. दृश्य स्वरूपात परिणाम साध्य करण्यासाठी आणि अस्तित्वातील नियम व कायदे यांच्या अंमलबजावणीसह तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन वाढीस बळ देणं. मित्रांनो, महाविशेष पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम हा सुद्धा एक या धोरणाचा भाग आहे. त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये दृष्टिकोन काय, तर राज्यातील 50 शाश्वत विशेष पर्यटन स्थळ विकसित करणं आणि त्याद्वारे स्थानिक लोकांमध्ये रोजगार निर्मिती करणं. मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण पर्यटन प्रोत्साहन हा एक भाग आहे या धोरणाचा. महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटन वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण प्रोत्स योजना खालीलप्रमाणे राबवण्यात येत आहे. म्हणजे यामध्ये पर्यटन वाढवून सुबत्ता याव्यासाठी उद्देश आपण बघतो काय आहे नेमकं तुम्हाला इथं दिसतील. त्याच्यानंतर आपण पुढं जाणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचे मुद्दे घेतो आणि आता महत्त्वाचे मुद्दे हे येत आहेत. राज्यातील पर्यटन विभाग क्षेत्राचं वर्गीकरण कसं असेल, मेगा प्रकल्प वर्गीकरण काय आहे, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील मोठ्या प्रकल्प गुंतवणुकीचे विविध लाभ लक्षात घेऊन पर्यटन विभागाला निश्चित भांडवली गुंतवणूक FCI किंवा थेट रोजगार निर्मितीनुसार मेगा अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला जाणार आहे. पहिला दर्जा कुठला, मेगा प्रकल्प. आणि हे मेगा प्रकल्पाला काय आहे तर तुम्ही बघा कशा प्रकारचं इन्सेंटिव्ह याला दिले जाणार आहेत. तर तुम्ही हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा स्लाईड यामध्ये मी वेळ देतोय. युनिटचा प्रकार कुठला, मेगा प्रोजेक्ट युनिट. आणि क्षेत्रफळ कुठं, मुंबई, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र. झोन कुठला येतो, ए झोन, PSI सारखा हा ए झोन. स्थिर भांडवली गुंतवणूक रुपये कोटीमध्ये किती, 300 कोटी स्थिर भांडवल गुंतवणूकची मर्यादा याच्यामध्ये आहे. आणि थेट रोजगार 400 लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर महानगरपालिका क्षेत्र हे झोन बी मध्ये. आणि ह्याच्यात जी आहे ते मेगा प्रकल्प कोणाला म्हणलं जाईल, 150 कोटी स्थिर भांडवली गुंतवणूक आणि 200 थेट रोजगार. उर्वरित महाराष्ट्र सी मध्ये येईल. उर्वरित महाराष्ट्राचा जो भाग आहे मेगा प्रकल्पासाठी सी झोनमध्ये येईल आणि त्याची जी मर्यादा आहे 100 कोटी स्थिर भांडवली गुंतवणूक आणि 50 लोकांना रोजगार. त्याच्यानंतर विशेष पर्यटन क्षेत्र घोषित केले. आता STZ STD जे काही पर्यटन विशेष क्षेत्र घोषित केले ज्याची कमिटी वगैरे आहे, तर ह्यामध्ये फक्त स्थिर भांडवली गुंतवणूक 50 कोटी आणि 50 लोकांना रोजगार हा मूळ तुम्ही बघताय. तर हे याला मेगा प्रोजेक्ट अशा पद्धतीने डिफाईन केलं जाणार आहे. त्याच्यानंतर अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट युनिट संपूर्ण राज्यामध्ये 500 कोटी आणि 800 लोकांना रोजगार हा अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट. ही व्याख्या ज्याला म्हणतो आपण थोडक्यामध्ये हे तक्त्यामध्ये दिलेली आहे की कशाला कोणतं युनिट आणि कोणता झोन आणि कशा पद्धतीनं झोनचं वर्गीकरण आहे आणि स्थिर भांडवली गुंतवणूक कशी आहे. आता मोठे पर्यटन युनिट्स हे झाले मेगा म्हणजे अति मोठे थोडक्यामध्ये. आता मोठे पर्यटन युनिट्स कोणते, तर MSMED कायदा 2006 अंतर्गत म्हणजे जो MSMEचा कायदा आहे 2006 अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे मध्यम सेवा उपक्रमापेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या परंतु मोठ्या प्रकल्पापेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या मोठ्या पर्यटन उद्योगाचे मोठ्या पर्यटन उद्योग म्हणून वर्गीकरण केले जाईल. आता मेगा वर दिलेला आहे. आता MSMED कायदा 2006 प्रमाणे तरतुदी व वेगवेगळ्या केलेल्या सुधारणानुसार पर्यटन एककाचे सेवा वर्गीकरण केले जाईल. आता MSME मोठे कोणते, मेगा तुम्हाला मी सांगितलं आणि मोठे कोणते की जे ह्याच्यात येणार नाहीत MSME मध्ये ते मोठे झाले. आता MSMEचा जो काय आहे त्याचं काय आहे तर तुम्ही बघा, प्रकल्पाचा प्रकार सूक्ष्म
किती गुंतवणूक? 1 कोटीपर्यंत. किमान रोजगार निर्मिती किती? 10. लहान कोणतं? तर 10 कोटीपर्यंत ज्याची गुंतवणूक आहे, ज्याला 15 लोकांची रोजगार निर्मिती होईल. आणि मध्यम कोणता? तर 50 कोटीपर्यंत आणि 25 लाखपर्यंत त्याची गुंतवणूक होईल. आता मोठा कोणता? सूक्ष्म झालं, लहान झालं, मध्यम झालं. मोठा कोणता? तर याच्यापेक्षा जास्त असणारा मोठा, मेगापेक्षा कमी म्हणजे याच्यापेक्षा जास्त आणि मेगापेक्षा कमी जो असेल त्याला तो मोठा असा गृहीत धरला जाईल. मित्रांनो, आता याच्यात पात्र कोण कोण आहे, म्हणजे अशा युनिटमध्ये पात्र कोण कोण आहे, खूप महत्त्वाची स्लाईड आणि याची माहिती आपल्याला आवश्यक आहे. याच्या कॅटेगरीमध्ये ए कॅटेगरी अकॉमोडेशनची, त्यामध्ये हॉटेल्स, मोटेल्स, यूथ हॉस्टेल, यूथ क्लब, रिसॉर्ट, लॉग हट्स आणि कॉटेजेस हे ए टाईपच्या अकॉमोडेशनमध्ये. अकॉमोडेशनच्या बी टाईपमध्ये बघायला आलात तुम्ही तर सर्व्हिस अपार्टमेंट, अपार्टमेंट हॉटेल, टुरिस्ट विलास, टाईम शेअरिंग रिसॉर्ट्स, ॲग्री रुरल इको टुरिझम युनिट, होम स्टेज, बेड अँड ब्रेकफास्ट, वॅकेशन रेंटल होम्स, टेंटेड अकॉमोडेशन्स, टुरिस्ट अपार्टमेंट, बांबू हट, ट्री हाऊस, मड कॉटेज, क्रूज बोट्स, यास, हाऊस बोट्स फॉर टुरिस्ट. त्याच्यानंतर फूड अँड बेवरेज कॅटेगरीमध्ये तुम्ही बघाल तर वेसाईड ॲम्युनिटीज, रेस्टॉरंट, फूड कियोस्क और फूड कोर्ट्स ॲट टुरिझम डेस्टिनेशन, म्हणजे फूड कोर्ट जे टुरिझम डेस्टिनेशनवर असतात, बीच शॅक्स, टेंट्स, ग्लासी पॉट्स विथ सायंटिफिक वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज. ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये बघितलं तर माईस और कन्व्हेन्शन सेंटर्स, एक्झिबिशन स्पेसेस, वेलनेस सेंटर्स, टुरिझम और हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर्स, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, टुरिस्ट फॅसिलेशन सेंटर्स. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनमध्ये तुम्ही बघाल तर रोप वेज, केबल कार, अम्युजमेंट पार्क, थीम पार्क, ॲडव्हेंचर टुरिझम युनिट्स और पार्क, गोल्फ कोर्स, कारवान अँड कारवान पार्क, हेली टुरिझम प्रोजेक्ट, युनिटी मॉल्स, AR VR झोन्स, 7D अँड अबोव एक्सपिरियन्स, ग्लोबल टुरिझम विलेज, आर्ट अँड कल्चर सेंटर, कल्चरल सेंटर, ॲम्फी थिएटर्स, आर्ट गॅलरीज, व्हिविंग गॅलरीज, रिटेल झोन्स सच एज शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, व्हिडिओ गेम झोन्स, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये ओनली इफ इट पार्ट ऑफ एनी अदर एलिजिबल टुरिस्ट युनिट, म्हणजे सगळं टुरिस्ट युनिटसाठी. अदर टुरिस्ट युनिट कुठले? हँडलूम अँड हँडीक्राफ्ट शॉप्स, डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हेंचर टुरिझम लँडिंग साईट्स, डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटॅलिटी पार्क, रिस्टोरेशन कन्झर्वेशन ऑफ हिस्टॉरिकल हेरिटेज, स्ट्रक्चरल अकॉमोडेशन बिल्डिंग यूज्ड ॲज टुरिस्ट अट्रॅक्शन. मित्रांनो, हे जी मी लिस्ट वाचली, ही लिस्ट कशाची आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर मी परत एकदा तुम्हाला फक्त सांगतो, तुम्ही वर बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. पात्र पर्यटन युनिट्स म्हणजे हे जे इन्सेंटिव्ज आहेत, वर व्याख्या सांगितली, ABC झोन आणि त्याप्रमाणे त्यांची काही गुंतवणूक असेल त्याच्याप्रमाणे. आता ह्याच्यात पात्र कोण होणार? तर ही पात्रची लिस्ट तुम्हाला मी वाचून दाखवली. आता आपण पुढे जाऊ. सर्व पात्र युनिट्स पर्यटन संचालनाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणजे हे बेनिफिट कोणाला घेता येतील? जे नोंदणी केलेली असतील त्यांनाच. तसेच केंद्र शासनाच्या निधी पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणजे 2 नोंदणी कुठल्या आवश्यक आहेत? एक पर्यटन संचालनालय आणि दुसरं निधी पोर्टल जे शासनाचं आहे, ह्या दोन्हीवर नोंदणी करणं आवश्यक आहे. वरीलप्रमाणे नमूद केलेल्या व्यतिरिक्त इतर कोणतेही पर्यटन प्रकल्प या धोरणात सूचीबद्ध नाहीत. उच्चाधिकार समितीच्या मान्यतेनंतर विचार घेतले जाऊ शकतात. समजा याच्यामध्ये रजिस्टर्ड नाही आहेत पण ते एलिजिबल होतात का नाही, हे जी समिती आहे त्याप्रमाणे निर्णय घेतला जाऊ शकेल. याची सगळी तपशीलवार यादी परिशिष्ट क मध्ये देण्यात आलेली आहे.
मित्रांनो, वित्तीय प्रोत्साहन आता महत्त्वाचा अति इंटरेस्टचा मुद्दा जो आपला आहे तो म्हणजे वित्तीय प्रोत्साहन जो आहे सर्व पात्र पर्यटन घटकांना खालील प्रमाणे वित्तीय प्रोत्साहन दिलं जाईल. आता काय आहे तर भांडवली गुंतवणूक प्रोत्साहन, ज्याला इन्सेंटिव्ह म्हणतो, ज्याला आपण सबसिडी म्हणतो थोडक्यामध्ये. तर तुम्ही बघा, हा मुद्दा अत्यंत मी थोडासा वेळ देऊन या मुद्द्यावर तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे या धोरणात नमूद केल्यानुसार सर्व पात्र पर्यटन घटकांना खालील तक्त्यानुसार भांडवली गुंतवणूक प्रोत्साहनासाठी पात्र असतील. पात्रतेची यादी तुम्हाला वर मी वाचून दाखवली होती. आता अकोमोडेशन ए मध्ये हॉटेल मॉटेल जे काही येतात युनिट तुम्हाला दाखवलं, तर काय इन्सेंटिव्ह भेटणार आहे? 20% ऑफ द एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑर INR 20 करोड वॉट एव्हर इज लेस. 20% कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या म्हणजे भांडवली गुंतवणुकीच्या किंवा जास्तीत जास्त 20 कोटी. मित्रांनो, हे अकोमोडेशन जे अकोमोडेशन टाईप ए मध्ये आहेत त्याची ती यादी वाचून दाखवली होती, समोरी यादी दिसती तुम्हाला. आता अकोमोडेशन बी टाईपचे आहेत, त्या बी टाईपमध्ये काय इन्सेंटिव्ज आहेत तर 15% ऑफ द एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑर INR 15 करोड वॉट एव्हर इज लेस, म्हणजे 15% जे एलिजिबल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 15% जास्तीत जास्त 15 कोटी रुपये. फूड आणि बिव्हरेजेसमध्ये तुम्ही बघितलात तर याचं इन्सेंटिव्ह काय आहे? 15% ऑफ द एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑर 15 करोड मॅक्झिमम, जे कमी असेल ते म्हणजे 15% आणि जास्तीत जास्त 15 कोटी. ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये बघितलं तर 15% जास्तीत जास्त 15 कोटी रुपये. मित्रांनो, आता जे एंटरटेनमेंट आणि रिक्रिएशन आहे त्याची जी कॅटेगरीच्या समोर काय एलिजिबल आहे ही सगळी लिस्ट समोर दिसते तुम्हाला. यासुद्धा 15% ऑफ द एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑर, आता एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय हे पुढेच मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या स्लाईडमध्ये. तर हे आहे 15 करोड, मॅक्झिमम 15 करोड. त्याच्यानंतर अदर टुरिझम युनिटमध्ये तुम्ही बघितलं तर हँडलूम हँडीक्राफ्ट हे जे आहे यामध्ये तुम्हाला 15% ऑफ एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम 10 लाख रुपये. अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट जे आहेत, मोठे प्रोजेक्ट जे आहेत त्यामध्ये 10% ऑफ दी एलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा जास्तीत जास्त 25 कोटी. तर मित्रांनो, मी जी 25 कोटी त्या व्हिडिओत टाकलं होतं तर हा अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचा 25 कोटीसाठी आहे. आता मोठ्या विशाल आणि अतिविशाल पर्यटन प्रकल्पांना इतर आर्थिक प्रोत्साहन कसे दिले जाणार आहे ते बघायचं असेल तर तुम्ही बघत असाल तर लक्षात येईल तुम्हाला. एलिजिबिलिटी पिरियड कोणता आहे तुम्ही इथं बघा. आपण ABC, त्याच्यानंतर स्पेशल झोन आणि अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट. आता ABC आपण वर बघितले होते कॅटेगरीज. आता इथं बघितलं तर लक्षात येईल एलिजिबिलिटी पिरियड जो आहे तो ए साठी 5 वर्षाचा आहे, बी साठी 7 वर्षाचा आहे आणि सी साठी 10 वर्षाचा आहे आणि स्पेशलसाठी 10 वर्षाचा आणि अल्ट्रा मेगाला 15 वर्ष. म्हणजे या इतक्या वर्षामध्ये हे सगळं डिवाइड होऊन तुम्हाला मिळणार आहे. SGST रिइम्बर्समेंट म्हणजे ज्याला म्हणतो आपण GST रिइम्बर्समेंट किती राहील तर 50% ए कॅटेगरीतल्यासाठी, बी साठी 75%, सी साठी 100% GST रिटर्न राहील आणि स्पेशलसाठी 100% आणि अल्ट्रा मेगा प्रोजेक्टसाठी 100%. इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन काय आहे तर ए साठी 50%, बी साठी 75%, सी साठी 100% आणि पुढे 100-100. इलेक्ट्रिसिटी टॅरिफ फंड, डिफरन्स बिटवीन कमर्शियल टॅरिफ आणि इंडस्ट्रियल टॅरिफ, हे जो आहे त्यामध्ये 50%, 75%, 100%, 100%, 100% सूट जी आहे ती तुम्हाला त्याच्याप्रमाणे राहील. त्याच्यानंतर मित्रांनो इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे थोडक्यामध्ये व्याजावर मिळणारी सबसिडी. तर ये कॅटेगरीमध्ये अप टू 5% ऑफ इंटरेस्ट सबवेन्शन ऑन लोन ऑफ अप टू INR रुपीज म्हणजे 5 करोड, म्हणजे 5 करोडपर्यंतच्या युनिटच्या लोनसाठी 5% प्रमाणे
व्याज अनुदान जास्तीत जास्त 20 लाख रुपये अनुदान मिळेल. आता बी कॅटेगरीमध्ये 10 कोटीपर्यंत 5%, पण युनिटची कॉस्ट किती? 10 कोटी, जास्तीत जास्त 25 लाख रुपये. त्याच्यानंतर तिसरं बघा तुम्ही 5%, सी कॅटेगरीमध्ये 15 कोटीची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघत असाल, म्हणजे सबव्हेन्शन ऑन लोन ऑफ अप टू 15 कोटी, म्हणजे 15 कोटीपर्यंत लोन असेल आणि जास्तीत जास्त व्याज अनुदान किती मिळेल? 30 लाख रुपये. त्याच्यानंतर तुम्ही स्पेशल जे आहे त्यात तुम्ही 20 कोटीपर्यंत आणि जास्तीत जास्त व्याज अनुदान किती? 50 लाखापर्यंत. आणि मेगा प्रोजेक्टसाठी 5% आणि ज्याची इन्व्हेस्टमेंट 25 कोटीपर्यंत जी काही लोन अमाऊंट आहे आणि जास्तीत जास्त व्याज अनुदान किती मिळेल? तर 75 लाख रुपये. तर मित्रांनो, हे तुम्ही जे वित्ती बघताय तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये बेनिफिट मिळणार आहेत. म्हणजे GSTमध्ये, इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशनमध्ये, इलेक्ट्रिसिटी टॅरिफमध्ये, त्याच्याबरोबर इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे व्याज अनुदान ज्याला म्हणतो आपण, हे बेनिफिट मिळणार आहे. त्याच्यानंतर क्वालिटी सर्टिफिकेट, ट्रॅव्हल फॉर लाईफ रजिस्ट्रेशन अँड सर्टिफिकेशन इन्सेंटिव्ह, यामध्ये रिएम्बर्समेंट म्हणजे जे काही सर्टिफिकेशन लागतात क्वालिटी सर्टिफिकेशन याच्यासाठी रिएम्बर्समेंट ऑफर्ड अप 100% और ₹2 lakh फॉर नॅशनल सर्टिफिकेशन अँड 10 lakh फॉर इंटरनॅशनल सर्टिफिकेशन. मित्रांनो, यासाठी जे सर्टिफिकेशन लागतात यामध्ये 100% किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपये नॅशनल सर्टिफिकेटसाठी आणि इंटरनॅशनल सर्टिफिकेटसाठी 10 लाखापर्यंत रिइम्बर्समेंट होणार आहे. म्हणजे आधी ती भरायची, सर्टिफिकेशन घ्यायचं, मग त्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे परत मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता पुढे आणखी काय इन्सेंटिव्ज आहेत? तर सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह इन्सेंटिव्ह, तर याच्यामध्ये टर्म्स आणि इन्सेंटिव्ह अप टू 25%, म्हणजे मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट इन कॅपिटल कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटिंग दीज सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह जे आहेत त्यासाठी 25% आहे. सीलिंग ऑफ रिइम्बर्समेंट पर प्रोजेक्ट अप टू ₹25 लाख और ॲक्च्युअल GST पेड कॉस्ट वॉट एव्हर इज लेस, म्हणजे हे करण्यासाठी जे काही GST लागला असेल त्या GSTची ॲक्च्युअल कॉस्ट किंवा जास्तीत जास्त 25 लाख रुपये यामध्ये रिइम्बर्समेंट होणार आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन चार्जेस एक्झम्पशन. मित्रांनो, हे एक महत्त्वाचा मुद्दा. स्टॅम्प ड्युटी लागते, तर त्यामध्ये ए झोनमध्ये 50% स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन मिळेल, बीमध्ये 75%, सीमध्ये 100%, स्पेशलमध्ये 100% आणि मेगासाठी 100% स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन यामध्ये दिलं जाणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघताय इतर प्रोत्साहनं कुठली आहेत? तर एलिजिबिलिटी पिरियड आता आपण बघितलं. ह्या गोष्टी आत्ताच आपण ह्याच्यावर डिस्कस केलेल्या आहेत, जे तुमच्या समोर आता समोर दिसत आहेत. आता आपण पुढे जाऊ. इतर युनिटसाठी आर्थिक प्रोत्साहन काय आहे? तर इतर युनिटसाठी आर्थिक प्रोत्साहनासाठी पात्र असलेल्या इतर युनिट खालीलप्रमाणे आहेत. साहसी पर्यटन युनिट, कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, इको टुरिझम, बीच शॅक्स, कॅरावान आणि कॅरावान पार्क, होमस्टे, बेड आणि ब्रेकफास्ट, निवासी भाड्याने घरे देणे, तंबू निवास, पर्यटक, अपार्टमेंट या प्रकरणातील पात्र एकके दर्शविलेल्या प्यारामध्ये नमूद केल्याप्रमाणे इतर युनिटना अशा प्रकारचे इन्सेंटिव्ह भेटणार आहेत. तर जर आपण बघितलं तर जवळजवळ इन्सेंटिव्ह सेम आहेत. यामध्ये फरक कुठं होतो? तर इंटरेस्ट सबव्हेन्शनमध्ये अप टू 5% 2 कोटीपर्यंतच्या लोनला जास्तीत जास्त 5 लाख रुपये होतो. त्याच्यानंतर बी झोनमध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल तर 2 कोटीपर्यंतच्या लोनला 5 लाख रुपये. सी झोनमध्ये आपण बघतो की 5% इंटरेस्ट आणि 2 कोटीपर्यंत 10 लाखापर्यंतचा यामध्ये बेनिफिट होणार आहे. स्टॅम्प ड्युटी आहे, म्हणजे जवळजवळ टुरिझममध्ये ज्या गोष्टी ज्या ज्या बिझनेससाठी त्यामध्ये जाणार आहेत जवळजवळ सर्वांना इन्सेंटिव्ह यामध्ये मिळणार आहे. आता महत्त्वाचे मुद्दे काय तुम्ही बघा. भांडवली प्रोत्साहन प्रत्येक वर्षाच्या अखेरीस व्यावसायिक कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून 5 समान वार्षिक हप्त्यात दिली जाईल. म्हणजे जे काही एलिजिबिलिटी होईल ती समान 5 वर्षामध्ये दिली जाईल आणि मागील 4 वर्षात केलेली गुंतवणूक केवळ पात्र असेल. या धोरणाअंतर्गत परिभाषित केलेले कोणतेही पात्र पर्यटन एकक ज्याने धोरण अधिसूचित केल्याच्या तारखेस किंवा त्यानंतर प्रभावी पाऊल म्हणून पहिली गुंतवणूक केली असावी
किंवा मुदत कर्जाची किंवा विकासाची बांधकामाची परवानगी प्रथम प्राप्त केली असावी ते या धोरणाअंतर्गत पात्र मानले जाते. धोरणाअंतर्गत पात्रतेचा दावा करण्यासाठी कोणतेही नवीन विस्तारीकरण पात्र एकक व्यावसायिक कार्य सुरू करेल आणि स्थळावरील स्थिर मालमत्ता देखील संपादन करेल, त्यांचा वापर करेल अशा घटकांनाच फक्त अर्थसहाय्य पात्र असतील. यामध्ये एककाने परवानगी असलेल्या गुंतवणुकीच्या कालावधीतच पर्यटनाशी संबंधित पात्र घटकांना अर्थसहाय्य दिले जाईल. या धोरणात परिभाषित केल्यानुसार सूक्ष्म, लघु आणि मध्यम तसेच मोठ्या मेगा आणि अल्ट्रा मेगा युनिट्ससाठी उत्पादन उद्योगासाठी परवानगी असलेला गुंतवणूक कालावधी 4 वर्षाचा असेल. पर्यटन धोरण 2016 नुसार पात्र पर्यटन घटकासाठीच्या प्रोत्साहनाच्या मंजूर पात्रतेच्या कालावधी त्या प्रकल्पांना मंजूर केल्याप्रमाणे मान्य असलेल्या पात्र कालावधीपर्यंत आपोआप वाढवला जाईल. ज्या प्रकल्पांनी पर्यटन धोरण 2016 अंतर्गत तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे परंतु त्यांनी व्यावसायिक कामकाज सुरू केलेले नाही किंवा त्यांना अंतिम पात्रता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा प्रकल्पांनाही अंतिम पात्रता प्रमाणपत्र हे पर्यटन धोरण 2024 अंतर्गत अनुज्ञेय असतील. हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे म्हणून जास्त सांगायची गरज नाही पडणार. जास्तीत जास्त प्रोत्साहन वितरण म्हणजे वार्षिक आर्थिक कमाल मर्यादा पात्रतेच्या कालावधीने विभाजित केलेल्या पात्र भांडवली गुंतवणुकीच्या बरोबरीची असावी. पात्र भांडवली गुंतवणूक किंवा पात्रता कालावधी यापैकी जो आधी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुज्ञेय प्रोत्साहन देय राहील. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. आता व्याज अनुदान केवळ मुदत कर्जावर लागू असेल, म्हणजे टर्म लोनवर ज्याला म्हणतात आपण, जे काही कॅश क्रेडिट वगैरे असतं त्याला व्याज अनुदान मिळणार नाही. जी मुदत कर्ज आहे, टर्म लोन आहे, त्याच्यावर फक्त व्याज अनुदान मिळेल. भांडवली प्रोत्साहनासाठी पर्यटन धोरण 2024 अंतर्गत तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले पात्र पर्यटन घटक भांडवली प्रोत्साहनासाठी पात्र असतील. त्याच्यानंतर पर्यटन संचालन धोरणात्मक निकष आणि मार्गदर्शक तत्वानुसार सर्व प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात येते. मेगा आणि अल्ट्रा मेगा प्रकल्पासाठी अतिरिक्त सवलती किंवा प्रोत्साहनाची मागणी असल्यास प्रकरण निहाय तपासून त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य सचिवांना च्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्यांना असेल. ट्रॅव्हल फॉर लाईफ मिशन अंतर्गत प्रकल्पधारकांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. पर्यटन संचालनाअंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक असेल. तसेच ऑनलाईन प्रणाली विकसित झाल्यानंतर त्या पोर्टलचा वापर, बुकिंग प्लॅटफॉर्मचा वापर व ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धाचा वापर इत्यादी बाबी अनिवार्य असतील. कारण याच्यामध्ये जे इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे त्यासाठी बुकिंग वगैरे सगळं मात्र याच पोर्टलचा वापर करून आपल्याला करावा लागणार आहे. आता यामध्ये पर्यटन घटकासाठी शाश्वत उपक्रम प्रोत्साहन हे आहे. काय आहे नेमकं तर बघूया आपण. जलसंवर्धनाच्या उपाययोजना, ज्याला वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. पर्यटन घटकाच्या परिसरातील जलसाठ्यातील गाळ काढून जलसाठ्याचे पुनर्संवर्धन करणे. प्रकल्पातून सोडण्यात येणारा सांडपाण्याला प्रक्रिया करून परिसरातील निसर्ग परिसंस्थेवर आधारित प्रणाली स्थापित करणे. सौर PV पटल, सौर पवन संकरित, लघु पवन टर्बाईन, सौर जलपंप, सौर दिवे, सौर हीटर्स, स्वयंपाकाची प्रणाली इत्यादीचा समावेश असलेल्या अक्षय ऊर्जा निर्मिती केंद्राची स्थापना करणे. प्रकल्पात वस्तू आणि मानवी वाहतुकीसाठी प्रवासी आणि उपयुक्तता याकरता विद्युत वाहनाचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे व पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात ई-व्हेकलच्या चार्जिंगची सुविधा पुरवणे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा आणि वापर वाढवण्यासाठी सक्रिय गाळ प्रक्रिया, त्याला ASP, मेम्ब्रेन बायोरिॲक्टर्स, रिव्हर्स ऑस्मोसिस, इकोसिस्टीम आधारित उपचार इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर प्रणाली स्थापित करणे. मनुष्यबळावर अवलंबित कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर, पंप, सेन्सर, डेटा ॲनालिटिक्स आणि क्लाउड सोल्युशनचा वापर करून व्यवसायाची निरंतरता आणि दूरस्थ कार्य वाढवण्यासाठी पाणी आणि सांडपाणी स्मार्ट सोल्युशन ITOची स्थापना करणे. ऑनसाईट केंद्रीय
कचरा प्रक्रिया यंत्रणा बसवणे, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या बाबी करणे. मित्रांनो, आता यातला धोरणमध्ये आणखी जी एक गोष्ट आहे, जी मी वर इन्सेंटिव्ह सांगितली, त्याची व्याख्या सांगितली, त्याची किती कोटीला आणि किती तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे, व्याज अनुदान मिळणार आहे, कोणत्या घटकात येतं, ते सगळं आपण चर्चा केली. आता महिला उद्योजक, अनुसूचित जाती जमाती, भिन्न सक्षम घटक यांना आर्थिक प्रोत्साहन, याचा आपण एक ऑलरेडी व्हिडिओ केलेला होता. यामध्ये 5% भांडवली प्रोत्साहन आणि अतिरिक्त 2 वर्ष कालावधीसाठी प्रोत्साहने अनुज्ञेय राहतील, म्हणजे राहतील. यापेक्षा जास्त कालावधीकरिता निर्णय घेण्याचा अधिकार उच्चाधिकार समित्याला असेल. आता मित्रांनो, राज्यात येणाऱ्या पर्यटकासाठी टूर ऑपरेटर, एजंट्स, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जाणार आहे. फक्त त्याच नाही, आता यामध्ये काय प्रोत्साहन आहे तर तुम्ही बघत असाल तर ट्रॅव्हल ऑपरेटर एजंट मिनिमम पॅक्स ॲन्युअल पर ऑपरेटर 500 आणि मिनिमम ॲन्युअल टर्नओव्हर पर ऑपरेटर 20 लाख. माईस 1500, 10 कोटीपर्यंत 15%, 12% म्हणजे टूर पॅकेज विथ 100% फॉरेन नॅशनल टुरिस्ट, तर याला 15%. टूर पॅकेज ऑफ डेस्टिनेशन अदर दॅन मेट्रो 12% आणि इन मेट्रो 12%, हे इन्सेंटिव्ज आहेत. त्याच्यानंतर डेस्टिनेशन वेडिंगमध्ये तुम्ही बघा 1000 पॅक्स आहेत आणि 75 लाखापर्यंतचं जर का टर्नओव्हर झालं तर याला सुद्धा आहे. तर मेडिकल टुरिझममध्ये 500, 20 लाख, 15% अशाप्रमाणे आहेत. मित्रांनो, याच्यात काय महत्त्वाची बाब सांगितली आहे तुम्ही बघा. टूर ऑपरेटर, एजंट्स, DMC यांनी पर्यटन संचालन पोर्टलवर किंवा ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा हेतू आणि तात्पुरते टूर सर्किट, पर्यटकाची संख्या इत्यादी जाहीर करून ऑनलाईन नोंदणी करावी. पर्यटन संचालनाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे आरक्षण नियोजन केल्यात प्रोत्साहने घेण्यासाठी त्यांना प्राधान्य देण्यात येईल. पर्यटकांची माहिती पर्यटन संचालनाला देणे अनिवार्य असेल, म्हणजे कंपल्सरी असेल. महाराष्ट्र राज्याची GST बिले जिथे आवश्यक असेल तिथे केवळ महाराष्ट्र राज्याची उलाढाल मोजण्यासाठी स्वीकारले जातील. अंतिम बिल अर्ज सनदी लेखापालांची संस्थेने प्रमाणित केलेला असावा. तर ह्या सगळ्या तुमच्यासमोर काय गोष्टी आहेत ते दिसत आहेत. आता आपण थोडंसं पुढं जाऊन देश आणि परदेशातील पर्यटन प्रदर्शने, ट्रॅव्हल शो, मार्टमध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटन भागधारकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यात तुम्ही बघत असाल तर टुरिझम इव्हेंट विदिन महाराष्ट्र 50% ऑफ दी कॉस्ट आणि ऑफ दी इव्हेंट और 2 लाख, मॅक्झिमम 2 लाख. टुरिझम इव्हेंट्स आउटसाईड महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर 50% किंवा जास्तीत जास्त 3 लाख रुपये आणि इंटरनॅशनल असेल तर 50% आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपयाचं इन्सेंटिव्ह दिलं जाणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघा ग्रामीण पर्यटन मेळा, वार्षिक मेळा आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन. आता मूर्त आणि अमूर्त वारशासह पर्यटन स्थळे लोकप्रिय करण्यासाठी पर्यटन विभाग मोठे किंवा लहान पर्यटन उत्सवाचे वार्षिक नियोजन करून पुढील 5 वर्षाची दिनदर्शिका तयार करून ते प्रकाशित करेल. मेजर फेअर असेल तर 10 लाख पर इयर पर ऑर्गनायझर, म्हणजे जो कोणी हे अशा प्रकारचं मेजर फेअर आयोजित करतो त्यांना 10 लाख रुपये एका वर्षाला त्यामध्ये दिलं जाणार आहे. मायनर फेअरला 5 लाख रुपये आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर एक युवा पर्यटनासाठी प्रोत्साहन योजना यामध्ये आहे. युवा पर्यटनासाठी तुम्ही बघत असाल तर शासकीय मध्यवर्ती शाळा, सरकारी पदवी महाविद्यालय, नवीन नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, श्रमिक शाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय, ITI, सर्व अनुदानित व विना अनुदानित शैक्षणिक संस्था इत्यादी शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन केलेल्या प्रति युवा क्लबला एका वर्षासाठी 25,000 रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे त्यांनी टूर आयोजित करणं, पर्यटन स्थळाला मुलांना घेऊन जाणं, ह्या सगळ्यासाठी म्हणून अशा प्रकारचं 25,000चं अनुदान यामध्ये दिलं जाणार आहे. मित्रांनो, पर्यटन पुरस्कार, आता पहा, तुम्हाला व्हिडिओ लांबतोय, मी आधीपासून सांगतो व्हिडिओ लांबणार आहे. आता परत बघा, तर इथं तुम्ही बघा टुरिझम पुरस्कार आहे बेस्ट टुरिझम व्हिलेज आणि ह्याला डिव्हिजन लेवलचा पुरस्कार 5 कोटीचा आहे आणि स्टेट लेवलचा पुरस्कार 10 कोटीचा आहे. हे अवॉर्ड कोण देणार तर कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. बेस्ट होमस्टे, म्हणजे चांगल्यात चांगला होमस्टे जो आहे तर त्याला जो अवॉर्ड दिला जाणार आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला जो अवॉर्ड असेल 25,000चा, डिव्हिजन लेवलला 50,000चा, स्टेट लेवलला 1 लाखाचा.
त्याच्यानंतर बेस्ट ॲग्रो टुरिझम युनिट कोणतं असेल तर त्याला डिस्ट्रिक्ट लेवलचा 25,000, स्टेट डिव्हिजनल लेवलला 50,000 आणि 1,00,000 रुपये स्टेट लेवलला. आणि हे कोण आलं तर ॲग्रो टुरिझम युनिटला अशा प्रकारचं मदत दिली जाणार आहे, इन्सेंटिव्ह दिलं जाणार. आता हॉस्पिटॅलिटीच्या संबंधित तुम्ही बघितलं तर हॉस्पिटॅबिलिटी युनिट विच विल सेंड इट्स एम्प्लॉईज, टूर गाईड्स ETC फॉर हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग थ्रू रेप्युटेड ॲक्रेडिटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे अशा प्रकारचे युनिट ज्यांचा जो स्टाफ आहे तो स्टाफ जर ते ट्रेनिंगला पाठवत असतील रेप्युटेड युनिटमध्ये तर त्यांचा रिएम्बर्समेंट म्हणजे त्यांना पाठवल्यानंतर त्याची जी काही फीस किंवा स्टे जो काही खर्च असेल त्याचा 75% की जास्तीत जास्त 12,000 रुपये हे शासनातर्फे अनुदानाच्या स्वरूपात दिले जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर हॉस्पिटॅलिटी एस्टॅब्लिश होमस्टेज ऑर इट्स क्लस्टर टुरिस्ट विलेज ॲग्रो टुरिझम हे जर असतील तर यामध्ये सुद्धा SGST म्हणजे जे काही रिएम्बर्समेंट GSTचे रिएम्बर्समेंट. त्याच्यानंतर कौशल्य विकास यामध्ये 12,500 रुपयेचं अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, यानंतर पर्यटन आतिथ्य उद्योगातील संशोधनासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये 10 लाखाची जास्तीत जास्त 10 लाखाच्या मर्यादेत हे प्रोत्साहन दिलं जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण ITC ज्याला माहिती आणि IT सक्षमीकरण प्रोत्साहन आहे, यामध्ये तुम्ही बघत असाल तर डिजिटल मंच, नवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्यासाठी प्रतिवर्षी रुपये 10 लाख रुपयेपर्यंत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. यानंतर या धोरणामध्ये दुर्मिळ कला, संस्कृती आणि पाककला पुनरुज्जीवित करण्यास मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. राज्याअंतर्गत असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या 50 किलोमीटर परिघातील राज्याच्या दुर्मिळ किंवा लुप्तप्राय स्वदेशी कला, संगीत, हस्तकला, लोकनृत्य आणि पाककृतीचे संवर्धन इत्यादींना प्रोत्साहन आणि पुनरुज्जीवित करण्यात गुंतलेल्या प्रत्येक संवर्गातील व्यक्ती अथवा समूहाला प्रोत्साहन देण्याचे धोरण संबंधित धारकाकडून आवेदनपत्र मागून रुपये 5 लाख रुपयाच्या मर्यादित सचिव पर्यटन यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निवड केलेल्या गटास किंवा व्यक्तीस एक वेळचं प्रोत्साहन दिलं जाणार आहे मित्रांनो. आता नाविन्यपूर्ण उत्पादने सेवासाठी प्रोत्साहन म्हणजे 50,000 नाविन्यपूर्ण 10 पर्यटन प्रकल्पासाठी 50,000 दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी प्रोत्साहन, ज्या पर्यटन प्रकल्पात अधिकाधिक 5 कामगार हे दिव्यांग प्रवर्गातील असतील अशा प्रकल्पांना प्रति कामगार 1,500 एवढे दिव्यांग कामगार वेतन प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पर्यावरण पर्यटन प्रमाणपत्रासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आता अतिमहत्वाचा मुद्दा आणखी की पात्र भांडवली गुंतवणूक. वर आपण बघितलं एलिजिबिलिटी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात, म्हणजे काय काय यामध्ये गुंतवणूक एलिजिबल आहे. हा महत्त्वाची माहिती आहे, यावर पूर्ण लक्ष देऊन आपण बघणं गरजेचे उद्योजकांनी. पात्र भांडवली मालमत्ता किंवा ECI चा म्हणजे पायाभूत सुविधा मध्ये कुंपण, अंतर्गत रस्ते, चिन्हे, शौचालय आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधा यामध्ये खालील घटकाचा समावेश आहे. संरचना आणि इमारती, झाडे, स्वदेशी आणि आयात केलेली यंत्रसामुग्री आणि उपकरणे, साहित्य हाताळणी उपकरणे, यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग इन्स्टॉलेशन, फिक्स्चर, फर्निचर आणि फिटिंग्स, घन व द्रव्य शास्त्रीय कचरा प्रक्रिया सुविधा, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट, अक्षय ऊर्जा स्रोत, उपरोल्लेखित आणि आवारात वापरण्यासाठी स्थापित केलेल्या इतर सहाय्य सुविधासह उपयुक्तता आणि स्थापना शुल्क इत्यादीचा समावेश असेल. तर मित्रांनो, हे अति महत्त्वाचं आहे, कारण आपण जे म्हणतो की 25 कोटी रुपयाच्या भांडवलीच्या प्रमाणामध्ये हे सगळं भेटणार आहे, तर त्यामध्ये काय काय गृहीत धरलं जाणार आहे, तर ह्या गोष्टी इमारतीसहित या सगळ्या गोष्टी पात्र राहणार आहेत. मित्रांनो, अपात्र काय राहणार आहे, म्हणजे ह्या गोष्टी ज्याची भांडवलीच्या कॉस्टमध्ये गृहीत धरलं जाणार नाही ती कुठली आहे,
तर पात्र भांडवली गुंतवणूक यामध्ये केवळ SGST परतावा वगळता भांडवली प्रोत्साहनासाठी जमिनीची किंमत ही भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र असणार नाही. म्हणजे जमिनीची किंमत ही भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र असणार नाही. पात्र भांडवली गुंतवणूक यामध्ये केवळ SGST परतावा वगळता. त्याच्यानंतर पात्र भांडवली गुंतवणूक ECAवरील प्रोत्साहनी प्रकल्प कार्यान्वित म्हणजे कमर्शियल ऑपरेशन होण्याच्या दिनांकापासून मागील 4 वर्षात केलेली भांडवली गुंतवणूकच पात्र असेल. त्या आधीच्या कालावधीत केलेली गुंतवणूक ही प्रोत्साहनपर पात्र असणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की पात्र भांडवली गुंतवणूक ज्याला आपण एलिजिबिलिटी म्हणतो, हे प्रकल्प कार्यान्वित म्हणजे कमर्शियलमध्ये येणं, सुरुवात होणं, त्याच्या मागच्या 4 वर्षामध्ये केलेली गुंतवणूकच यासाठी गृहीत धरली जाणार आहे, म्हणजे पात्र असेल. त्यानंतर अमूर्त मालमत्ता ज्यात मर्यादा न ठेवता बौद्धिक संपदा अधिकार आणि सद्भावना यांचा समावेश आहे अशा वापरील गुंतवणूक अपात्र. राज्य, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही एजन्सीकडून अनुदान किंवा तत्सम प्रकारचे आर्थिक सहाय्य घेतले असतात ते अनुदान प्रोत्साहनासाठी पात्र नसेल. म्हणजे यासाठी दुसऱ्या कुठल्या योजनेमधनं जर का सबसिडी वगैरे मिळाली असेल तर इथं ते पात्र राहणार नाही. तर मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा. आता बिगर आर्थिक प्रोत्साहन, कृषी पर्यटनाला प्रोत्साहन काय आहे हा महत्त्वाचा आहे. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कृषी पर्यटन व्यवसायास यापुढे शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखण्यात येईल. जसे शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम पालन, मधुमक्षिका पालन हे शेतीपूरक व्यवसाय गृहीत धरले जातात, त्याचप्रमाणे कृषी पर्यटनाला सुद्धा शेतीपूरक व्यवसाय गृहीत धरला जाईल. संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना 10 वर्षासाठी कृषी पर्यटन परवाना देण्यात येईल. मित्रांनो, त्याच्यानंतर पर्यटन संचालनालय अशा धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कौशल्याच्या विकासाला प्रोत्साहन देईल आणि कृषी पर्यटन उद्योगासाठी प्रशिक्षणात प्रोत्साहन देण्यात येईल. कृषी पर्यटन उद्योगामध्ये होमस्टेसाठी घरगुती दरानं वीज आकारली जाईल. म्हणजे याला कमर्शियल रेट लागणार नाही. जो काही वीज आहे ती घरगुती दराने आकारली जाईल. तात्पुरते तंबू व पॉट्स, मोबाईल हाऊस, ट्री हाऊस, आदिवासी झोपड्या, इको हाऊस, मचान, वैदिक पद्धतीचे घर इत्यादी निवासस्थानांना परवानगी असेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी हायलाईट केला आहे तो म्हणजे कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्याला यापुढे बिगर कृषी परवान्याची आवश्यकता नसेल. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्याला यापुढे बिगर कृषी परवान्याची आवश्यकता नसेल. मात्र संबंधित कृषी पर्यटन एककाच्या उपक्रमाची माहिती त्या भागातील महसूल विभाग यांना माहितीसाठी देण्यात यावी. त्याच्यानंतर वेलनेस प्रोत्साहनासाठी पर्यटनासाठी प्रोत्साहन. प्रकल्पधारकाने शेतकऱ्याबरोबर किमान 10 वर्षाच्या दीर्घ भाडेपट्टीचा करार केल्यास असा घटक प्रोत्साहनासाठी पात्र असेल. आता कॅरावन जे पर्यटन आहे त्यासाठी प्रोत्साहन यामध्ये दिलं जाणार आहे. बिगर कृषी कर आणि विकास शुल्क सूट असेल. सर्व पर्यटन प्रकल्पांना बिगर कृषी कर आणि बिगर कृषी परवानगीतून संपूर्ण सूट अनुज्ञेय असेल. मी परत एकदा वाचून दाखवतो. सर्व पर्यटन प्रकल्पांना बिगर कृषी कर आणि बिगर कृषी परवानगीतून संपूर्ण सूट अनुज्ञेय असेल. MTDC पर्यटन संचालनालय किंवा खाजगी गुंतवणूकदार प्रस्तावाद्वारे चालवलेल्या सर्व प्रकल्पांना हे लागू होईल. कृषी पर्यटन उद्योग, कॅरावान पार्क, हेली पर्यटन प्रकल्प, EV चार्जिंग स्टेशन, साहसी खेळासाठी बिगर कृषी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. मित्रांनो, हा सुद्धा परत एकदा तुम्हाला वाचून दाखवते मी. कृषी पर्यटन उद्योग, कॅरावान पार्क, हेली पर्यटन प्रकल्प, EV चार्जिंग स्टेशन, साहसी खेळण्यासाठी बिगर कृषी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पर्यटन आधार तिथ्य घटक मंजूर करताना विकास शुल्कातून सूट दिली जाईल. परवानगी आणि मंजुरीचे नूतनीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. पर्यटन प्रकल्पासाठी निवास परवाना, खाण्याचा परवाना,
पोलीस परवानगी, दुकान आणि आस्थापना कायद्याअंतर्गत परवाना आणि अन्न आणि औषध प्रशासनाखालील परवाना यासारखे विविध परवाने आणि मंजुरी आवश्यक असतात. या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. पण या धोरणानुसार या परवानगी आणि परवाने सध्याच्या वार्षिक नूतनीकरणाऐवजी संबंधित प्राधिकरणाद्वारे ते दर 5 वर्षांनी करावे. म्हणजे दर वर्षाचं रिन्यू करण्याऐवजी 5 वर्षाची यामध्ये लिमिट वाढवण्यात आलेली आहे. घटकांना उद्योग म्हणून घोषित केल्यावर काय काय फायदे होतात ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. ओपन ॲक्सेस वीज पुरवठा आणि ह्या गोष्टी. आता चटई क्षेत्रामध्ये मुंबई आणि इतर क्षेत्रामध्ये कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे इथं तुम्हाला दिसेल. मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे मी घेऊन जात असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इतका वेळ होतो आहे आपल्याला. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खालील प्रमाणातील स्तरीय संस्थात्मक व प्रशासकीय यंत्रणा करण्यात येईल. या सगळ्या गोष्टीसाठी संस्थात्मक यंत्रणा कार्यान्वित ही जी यंत्रणा कशी असेल तुम्हाला इथं यामध्ये सगळं दिलेलं दिसते. या धोरणातील घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी, आता बजेट सर्वात महत्त्वाचं आहे, प्रतिवर्षी रुपये 1,666 कोटी इतक्या वित्तीय भारास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे या पर्यटन धोरणासाठी इतकं दिलेलं आहे. तर मित्रांनो, हा कंप्लीट GR ज्यातले फक्त हायलाईट मी तुमच्यासमोर घेऊन आलो आणि ही सगळी माहिती तुमच्यासमोर दिलेली आहे. हा GR ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ठेवण्यात आलेला आहे आणि हा GR तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर तर मिळूनच जाईल आणि माझ्या टेलिग्राम चॅनलवरही मिळेल. मित्रांनो, परिशिष्ट क मध्ये ह्या सगळ्या गोष्टी जे मी आत्ता सांगितलेले उद्योग आहेत त्याचं प्रत्येकाचं डेफिनेशन केलेलं आहे. तुम्ही ते GR मध्ये वाचू शकता आणि गरज पडल्यास तीसुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येईन माहिती देण्यासाठी. तर मित्रांनो, हे सगळे इन्सेंटिव्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, आता यामध्ये एलिजिबल होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राची जी महाराष्ट्र टुरिझमची जी वेबसाईट आहे त्याला जाऊन तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करणं, त्यांचे काही डॉक्युमेंट्स प्रोसेस असेल ते कंप्लीट करून तिथं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती जी लिंक आहे ती लिंक देतो आहे, म्हणजे जिथनं तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला महाराष्ट्र शासनाचा पर्यटन धोरण 2024 नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला काही हवं असेल तर कॉमेंट करा, मी आपल्याला मदतीला तयार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझे यूट्यूब चॅनल ई कप्ते. धन्यवाद मित्रांनो.